हॅलो एव्हरीवन. तर आपण बघणार आहोत गोल्गी ॲपॅरेटस. ओके, तर सगळ्यात पहिला आपण स्ट्रक्चर बघूया. द गोल्गी ॲपॅरेटस ऑर द गोल्गी कॉम्प्लेक्स. ओके, तर म्हणजे गोल्गी ॲपॅरेटसला काय म्हणतात? गोल्गी कॉम्प्लेक्स पण म्हणतात आणि गोल्गी बॉडीज पण म्हणतात. ओके, द गोल्गी कॉम्प्लेक्स इज अ मेंबर बाउंड ऑर्गेनल द फाउंड इन युकॅरियोटिक सेल. ओके, तर सगळ्यात पहिले जे गोल्गी ॲपॅरेटस कुठे फाउंडेड होतं? तर युकॅरियोटिक सेलमध्ये आहे. ओके, and the key role in the processing and the packaging the protein and the lipid. ओके, सगळ्यात पहिले जे गोल्गी ॲपॅरेटसचं फंक्शन काय? तर फंक्शन काय आहे की प्रोसेसिंग करणे आणि पॅकेजिंग करणे, म्हणजे प्रोटीनचं प्रोसेसिंग आणि पॅकेजिंग करणे. ओके, तर त्याचं ते गोल्गी ॲपॅरेटसचं वर्क आहे ते. तर इट कन्सिस्ट ऑफ द सिरीज ऑफ द फ्लॅटन अँड द स्टॅक्ड पाउच इज कॉल्ड द क्रिस्टी. ओके, तर क्रिस्टी प्रेझेंट आहे. तर क्रिस्टी काय, एक तर फ्लॅटन शेप आहे, सॅक लाईक स्ट्रक्चर आहे आणि मेकअप the Golgi apparatus, and the number of the Christie is a vary on 4 to 8 in the most of the cell, and but the more are found in the cell and specialized for secretion. ओके, तर क्रिस्टी जे आहे एक तर सिक्रेशन करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि क्रिस्टीमध्ये किती 3 रिजन आहेत. तर फर्स्ट काय, सीस गॉल्गी, द रिजन द क्लोजेस्ट टू द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम वेर द मटेरियल एंटर द ER. ओके, तर सीस गॉल्गी जे आहे, तर सगळ्यात पहिलं ER म्हणजे काय, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे. ओके, तर त्याच्यामध्ये एंटर फ्रॉम द ER. इट फेसेस द न्यूक्लियस इट इन्वॉल्व द रिसिविंग द न्यूली सिंथेसिस अँड द प्रोटीन अँड लिपिड. ओके, तर सगळ्यात पहिले जे आहे की न्यूक्लियस आहे, सगळ्यात पहिले न्यूक्लियस आहे आणि लिपिड आणि प्रोटीन, तर तिथं सिंथेसिस केलं जातं. ओके, कुठं? गोल्गी ॲपॅरेटसमध्ये. ओके, तर नेक्स्ट बघूया आपण. ओके, तर फर्स्ट आहे मेडियल गोल्गी. तर मेडियल गोल्गी जे आहे एक तर सेंट्रल लेयर ऑफ द सिस्ट्रनी तिथं प्रेझेंट आहे आणि प्रोटीन आणि लिपिडपासून बनलेलं आहे. ओके, नेक्स्ट काय, ट्रान्स गोल्गी. तर ट्रान्स गोल्गी एक जे आहे, तर द फ्रॉम द ER इन ऑल द सॉर्टिंग अँड द पॅकेजिंग द प्रोटीन अँड द लिपिड टू देअर फायनल डेस्टिनेशन्स अँड सच द लायसोसोम, प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड द सिक्रेशन ऑफ द आउटसाइड द सेल्स. ओके, तर ट्रान्स गोल्गीमध्ये काय केलेलं आहे सगळ्यात पहिलं की पॅकेज केलेलं आहे आणि ट्रान्सफर केलेलं आहे. तर ते आहे ट्रान्स गोल्गी आहे. नेक्स्ट काय, वेसिकल. ओके, तर वेसिकल हे मागं एक चॅप्टर आहे वेसिकल. ओके, तर हे नेक्स्ट आहे. द गोल्गी इज असोसिएट विथ द स्मॉल वेसिकल अँड द बर्ड ऑफ द क्रिस्टी. ओके, त्याच्यामध्ये क्रिस्टी आहे सगळ्यात पहिले. वेसिकल ट्रान्सपोर्टमध्ये काय केलेलं आहे की ट्रान्सपोर्ट करतात, म्हणजे वेसिकल जे आहे मटेरियल जे आहे कुठं ट्रान्सफर केलं जातं? गोल्गीमध्ये ट्रान्सफर केलं जातं. ओके, ERमध्ये 2 टाईप्स आहेत. ओके, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे आणि रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम्स आहे. ओके, नेक्स्ट काय, ल्युमेन. ल्युमेनमध्ये काय, द स्पेस इनसाइड द क्रिस्टी इज कॉल्ड ल्युमेन. ओके, तर ल्युमेन म्हणजे काय, इनसाइड द क्रिस्टी. ओके, इनसाइड द क्रिस्टी त्याला ल्युमेन आहे. ल्युमेन म्हणजे एक स्पेस आहे, तर त्याला काय म्हणतात, ल्युमेन असे म्हणतात. दिस इज द वेअर द पोस्ट ट्रान्सलेशन मॉडिफिकेशन ऑफ सच द ग्लायकोसिलेशन्स ॲडिशन टू द शुगर मॉलिक्यूल अँड द प्रोटीन ऑकर्स. तर तिथं प्रोटीन ऑकर केलेलं आहे. नेक्स्ट काय, ट्युब्युलर नेटवर्क. ट्युब्युलर नेटवर्क जे आहे ॲट द बोथ ऑफ द सीस अँड द ट्रान्स साईड ऑफ द गोल्गी देर आर द ट्युब्युलर नेटवर्क इज कॉल्ड अ सीस गोल्गी. ओके, सीस गोल्गी जे आहे ट्युब्युलर नेटवर्कमध्ये आहे, म्हणजे ट्युबल लाईक अ स्ट्रक्चर आहे. नेक्स्ट आहे ट्रान्स गोल्गी नेटवर्क. दीज नेटवर्क सर्व ॲज अ entry and the exit point, the molecule being the processing and the trafficking by the Golgi. ओके, तर ट्रॅफिकिंग बाय द गोल्गीमध्ये यूज करतात. ओके, तर नेक्स्ट आहे फंक्शन ऑफ द गोल्गी ॲपॅरेटस. ओके, तर गोल्गी ॲपॅरेटसलाच काय म्हणतात, गोल्गी बॉडी पण असे म्हणतात. ओके, तर सगळ्यात पहिलं काय केलेलं आहे, द गोल्गी ॲपॅरेटस आर द इसेन्शियल ऑर्गन इन द युकॅरियोटिक सेल. ओके, तर हे माहितीच आहे, आपलं मागं झालेलं आहे की युकॅरियोटिक सेलमध्ये काय गोल्गी ॲपॅरेटस प्रेझेंट आहे. ओके, आणि हे रिस्पॉन्सिबल काय आहे की सगळ्यात पहिलं मॉडिफाय करतात, सॉर्टिंग करतात, पॅकेजिंग करतात, काय, प्रोटीन आणि लिपिड, आणि तिथं काय केलं जातं, ट्रान्सपोर्ट केलं जातं. ओके, म्हणजे हे फॉर एक्झाम्पल एक इमेज आहे, आपण बघूया. ओके, एक इमेज बघूया. गोल्गी ॲपॅरेटसमध्ये काय आहे, सी स्पेस. ओके, तो हा जो स्पेस आहे त्याला म्हणतात सी स्पेस म्हणतात.
आणि हे काय आहे, ट्रान्सपेस आहे. ओके, आणि ह्याला काय म्हणतात, सिक्रेटरी व्हेसिकल. सिक्रेटरी व्हेसिकल म्हणजे काय, स्मॉल सॅक लाईक अ स्ट्रक्चर आहे, तर त्याला म्हणतात सिक्रेटरी व्हेसिकल आहे. तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं की मटेरियल वगैरे आहे ट्रान्सपोर्ट केलं जातं इकडून तिकडं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एंडोप्लाझमिक रेटिक्युलम टू गॉल्गी ॲपरेटसमध्ये काय केलं जातं, ट्रान्सफर केलं जातं. तर त्याला काय म्हणतात, सिक्रेटरी व्हेसिकल असे म्हणतात. नेक्स्ट काय आहे, न्यूली फॉर्मिंग व्हेसिकल. ओके, तर इथं काय व्हायला लागले, या रिजनमध्ये काय व्हायला लागले, न्यू व्हेसिकल तिथं न्यूली फॉर्म व्हायला लागले. ओके, फॉर एक्झाम्पल इथं बनलेलं आहे, इथं अजून बनत आहे. ओके, नेक्स्ट काय आहे, क्रिस्टी. क्रिस्टी काय फोल्डेड लाईक अ स्ट्रक्चर आहे. ओके, हे फोल्डेड लाईक अ स्ट्रक्चर आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये काय आहे, ल्युमेन आहे. ल्युमेन हा जो पार्ट आहे त्याला म्हणतात ल्युमेन आहे. नेक्स्ट काय, इनकमिंग द ट्रान्सपोर्ट व्हेसिकल्स. ओके, तर इनकमिंग ट्रान्सपोर्ट व्हेसिकल्स आहे हे. ओके, तर फर्स्ट बघूया आपण प्रोटीन मॉडिफिकेशन. ओके, तर गॉल्गी मॉडिफाय द प्रोटीन अँड द लिपिड हॅव बीन सिंथेसाइज इन द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ओके, तर सगळ्यात पहिले गॉल्गी ॲपरेटसमध्ये काय, प्रोटीन अँड लिपिड तिथं प्रिपेअर केलं, म्हणजे सिंथेसिस करतात. ओके, तर द कार्बोहायड्रेट ग्रुप ग्लायको सायलेशन्स अँड द फॉस्फेट. ओके, तर ते केलं जातं. नेक्स्ट काय आहे की गॉल्गी जे आहे, तर गॉल्गी ॲपरेटसमध्ये काय पॅकेज केलेलं आहे आणि मॉलिक्युल व्हेकल वन सेल टू अनदर सेलमध्ये काय करतात, ट्रान्सफर केलं जातं. ओके ओके, नेक्स्ट काय, बेसिकल फॉर्मेशन. यस, आता आपण बघितलेलंच आहे की बेसिकल फॉर्मेशन कसं झालेलं आहे. तर गॉल्गी द हेल्प इन द फॉर्मिंग ऑफ द वेसिकल दॅट ट्रान्सपोर्ट द सेल्युलर प्रोडक्ट अँड एन्श्योर द प्रोटीन अँड द लिपिड रिच द करेक्ट लोकेशन इन द सेल अँड द सिक्रेटेड आउटसाइड द सेल्स. ओके, तर आत्ताच आपण बघितलेलं आहे की बेसिकल फॉर्मेशन एक तर न्यूली फॉर्म व्हायला लागले, आणि यस, तर ते आहे बेसिकल फॉर्मेशन. आणि तिथं काय केलं जातं, ट्रान्सफर केलं जातं. नेक्स्ट काय, लिपिड ट्रान्सपोर्ट. ओके, तर तिथं पण काय केलं जातं, लिपिडचा काय केलं जातं, ट्रान्सपोर्ट केलं जातं वन सेल टू अनदर सेल. ओके, नेक्स्ट काय, द क्रिएशन ऑफ द लायसोसोम्स. ओके, तर लायसोसोम्स जे आहे, लायसोसोम्सला काय म्हणतात, सुसाईड बॅग असे म्हणतात. सुसाईड बॅग म्हणजे जे सेलमध्ये जे वेस्टेज मटेरियल आहे, तर लायझोसोममध्ये जाऊन काय केलं जातं, किल केलं जातं. किल म्हणजे डायजेस्टिव्ह ज्यूस वगैरे तिथे सिक्रेट केलं जातं आणि ते सेल काय केलं, डिजनरेट केलेलं जातं, तर त्याला म्हणतात लायसोसोम्स आहे. ओके, सो ठीक आहे, तेच इमेज आपण बघितलेलं आहे गॉल्गी ॲपरेटसमध्ये. यस, तर त्याच्यामध्ये न्यूली फॉर्म व्हेसिकल आहे, सिक्रेटरी व्हेसिकल आहे, ल्युमेन आहे. ओके, तर गॉल्गी ॲपरेटसमध्ये काय आहे, ल्युमेन आहे. सो थँक्यू, आपला चॅप्टर कंप्लीट झालेला आहे.